तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की मॅथमॅटिक्समध्ये मल्टिप्लिकेशन हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये लॅटिस मेथडने कशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करायचं। तर या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊया। समजा 52ला आपल्याला या ठिकाणी 2ने मल्टिपल करायचे। तर लॅटिस मेथडमध्ये काय करायचं, या ठिकाणी युनिट प्लेस आणि हे आहे 10 प्लेस, युनिट प्लेस आणि हे आहे 10 प्लेस, त्याला युनिट प्लेसने आपल्याला मल्टिपल करायचे। तर आता हे 10 प्लेसवर किती आहेत 50, 5 म्हणजे किती आहेत 50 आणि हे 2 म्हणजे 2 आहेत, युनिट आहेत, त्याला आपल्याला 2ने मल्टिपल करायचे। तर आता लॅटिस मेथडमध्ये अशा पद्धतीने, आता हे किती डिजिटचा नंबर आहे 52, 2 डिजिटचा, त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने 3 कॉलम आपल्याला करून घ्यायचे आहेत। त्याच्यातला जो पहिला असणार आहे तो आपला मल्टिप्लिकेशनच्या साइनसाठी असणार आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आता हा 50 कुठं जाणार आहे, या ठिकाणी 50, ठीक आहे, आणि हा दुसरा 2 जो आहे हा जो राहिलेला 2 आहे तो या ठिकाणी जाणार आहे। मग हे 50 आणि 2 किती झाले 52, त्याला आता आपल्याला कितीने मल्टिपल करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला मल्टिपल करायचं 2ने, त्यामुळे हा 2 जो आहे तो या ठिकाणी जाणार। आता आपल्याला फक्त 2ने या 2ला अशा पद्धतीने मल्टिपल करायचं आहे, नंतर 2ने 50ला करायचं आहे, ठीक आहे। तर आता आपण करून बघूया। 2 2 जा, या 2ने 2ला मल्टिपल केलं तर आन्सर किती येणार आहे 4। आता 2ने 50ला करायचं आहे, या ठिकाणी 2ने 50ला करायचं असलं आपण काय करणार, 50 मल्टिपल बाय 2, 2 0 0, 2 5 जा 10, तर आन्सर किती आलं या ठिकाणी 100, ओके। तर 100 या ठिकाणी आपण लिहिणार आहोत। आता हे जे 100 आणि 4 आलेत यांचे आपल्याला काय करायचे, ॲडिशन करायचे। या ठिकाणी 100 प्लस या ठिकाणी 4 आलेले आहेत, तर याचा आन्सर काय येईल 4 0, या ठिकाणी 104। तर ह्या अशा पद्धतीने आपण लॅटिस मेथडनुसार मल्टिप्लिकेशन करू शकतो। तर आता याच्या अगोदर आपण बघितलं की सिंगल डिजिटने 2 डिजिटला मल्टिप्लिकेशन करताना लॅटिस मेथड कशा पद्धतीने वापरायची। आता आपण बघणार आहे की ज्यावेळेस 2 डिजिटला 2 डिजिटनेच मल्टिपल करायचं असेल त्यावेळेस लॅटिस मेथड कशा पद्धतीने वापरायची। तर या ठिकाणी युनिट आणि टेन्स हे आहेत 3 युनिट्स आणि 20 टेन्स आहेत, या ठिकाणी 2 टेन्स आहेत, बरोबर, आणि या ठिकाणी 2 युनिट्स आहेत आणि 1 10 आहे। तर आपल्याला याच पद्धतीने, आता हे नुसते 2 आहेत का, तर नाही, या ठिकाणी किती येते 20 आणि हे नुसते 3 नाही येते, किती आहेत 3 युनिट आहेत, बरोबर, याला आपण मल्टिपल करणार आहोत। हे 110 म्हणजे किती आहेत, या ठिकाणी 10 आणि हे किती आहेत 2। तर आपल्याला याच पद्धतीने लॅटिस मेथडमध्ये ही मांडणी करून घ्यायची आहे आपल्याला या ठिकाणी। तर आता आपण सगळ्यात अगोदर बघितलं हे किती डिजिटचं आहे, तर 2 डिजिटचं आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी 3 कॉलम करणार आहोत। एक कॉलम आहे मल्टिप्लिकेशनचा, यानंतर या ठिकाणी काय येणार 20 आणि हे 3 आहेत ते या ठिकाणी जाईल, असे आले 23। यानंतर आपल्याला त्याला 12ने मल्टिपल करायचं आहे, तर त्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, या ठिकाणी 2 रो करणार आहे। अशा पद्धतीने 2 रो आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत। तर आता पहिल्या ह्याच्यामध्ये किती येतील, या ठिकाणी 10 आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2, तर असे 10 + 2 12 आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, 10ने अगोदर 3ला आणि 20ला मल्टिपल करायचे, मगासारखंच 10 3 जा 30, ठीक आहे, 10 0 0, 10 2 जा, या ठिकाणी काय येतात 20, तर हे 200 आणि 30 आलेले आहेत। आता हे 10चं काम संपलेलं आहे। आता 2ने आपल्याला परत एकदा 2ने 3ला आणि 20ला मल्टिपल करायचे, 2 3 जा 6, 2 0 0, 2 2 जा 4, बघा परत एकदा 10ने आपण काय केलं, वरच्या सगळ्याला मल्टिपल केलं, ते आन्सर आपण ह्या रोमध्ये लिहिलेलं आहे। याच्यानंतर आपण 2ने परत 3ला आणि 20ला मल्टिपल केलं, त्याचा आन्सर इथं लिहिलं। आता मगाशी जशी आपण ॲडिशन केली होती तशीच ॲडिशन आता या सगळ्याची करायची, म्हणजे 200 हे किती आहे 30 + 30, त्याच्यानंतर प्लस हे किती आहेत 40 आणि हे किती आहेत 6। आता याची आपल्याला सगळ्याची ॲडिशन करायची, हे काय आहेत 0 0 0 + 6 किती येतील 6, 3 + 4 किती येतील 7 आणि या ठिकाणी 2। तर याचं जे आन्सर आहे ते आहे 276।
तर अशा पद्धतीने जरी या ठिकाणी 2 डिजिटला 2 डिजिटने मल्टिपल करायचं असेल तर अशा पद्धतीने आपण लॅटिस मेथड वापरू शकतो. यावर आधारित असलेल्या उदाहरणांचा जी पुस्तकामध्ये उदाहरणं आहेत त्याचा आपण जास्तीत जास्त सराव करायचा आहे.